मी निशांत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता वाजले सकाळचे 5 आणि निघालो आहे मी गावी. पुण्यात जरा गारवा लागतो आहे, पण काल मग मी सांगत होती की नाशिकमध्ये खूपच असं थंडी पडली. तेव्हा चेक केलं की टेम्परेचर हे पुण्यापेक्षाही कमी नाशिकमध्ये आहे. तर निघतो आहे नाशिकला. बोलूया ऑन द वे. चला निघतो. मस्त असा चंद्र आणि आपला रोड. चला भेटूया ऑन द वे. बाय. चला निघालो आहे घरी. आज काय एवढी थंडी नाही पुण्यात. थोड्या सकाळी निघालो आहे ना मी. असं मला वाटलं होतं की खूप थंडी पडेल किंवा खूप थंडी असेल सकाळी. मी जो विचार केला होता काल त्या मानाने तशी काहीच थंडी नाही आहे. चांगले, काय प्रॉब्लेम नाही. चला हा वेळ लागतो मग बोलतो तुमच्याशी. नाशिक. चला लागलो आहे पुणे नाशिक हायवेला. निघूया घरी. बाय बाय पुणे. भेटूया लवकरच. क्रिकेट जास्त मिस करेल मी. एवढी मजा येते ना यार. आता पण त्यांना गुड मॉर्निंग मेसेज करून आलेलो आहे. ते निघतील 6:30ला खेळायला. भारी मित्र यार. मिलिंदमुळे मी जरा इंटरेस्टेड झालो. म्हणजे क्रिकेटला मला इंटरेस्ट होताच, पण कोणी भेटत नव्हतं मला असे खेळायला. तर मिलिंद थोडं इन्सिस्ट केलं. त्याचे फ्रेंड आहे, मग जॉईन झालो. आणि आता एवढं भारी वाटतं ते त्यांच्यासोबत खेळायला ना. 5:30 वाजले. आई शपथ खूप गारवा इथे, खूप. आई शपथ. रूममधनं निघालो तेव्हा काहीच नव्हता. आणि इकडं माझ्या मते आजूबाजूला झाडं आहे ना भरपूर, त्याच्यामुळे असेल. चला आता अंधारात काही मी बोलत नाही. जरा उजेड पडू द्या. तोपर्यंत आय गेस चाकणपर्यंत तरी मी पोचलो पाहिजे. सॉरी. तर त्याच्यानंतरच आपलं बोलणं होईल. चला निघतो. भेटूया जरा उजेड पडल्यावरच. पण आता सूर्य उजडतोय ना, तर माझ्या उजव्या साईडला पाहतो मी. इतकं भारी दिसतंय ना. मला असं वाटलं होतं की 6:30पर्यंत उजेड पडेल, पण नाही पडलाय अजून. आणि थंडी, आई शपथ विचारूच नका थंडी. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा समोर इतकं भारी वाटतंय ना. माहीत नाही आता तुम्हाला कसं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये, तर मला डोळ्याने एवढं भारी दिसतंय ना ते. आई शपथ. आता जरा उजाडतंय आणि धुकं तर पूर्ण रोड ब्लॉक आहे असं वाटते मला. भाई आपण हे नाही तर समोर भाई दिसतोय का मी? खतरनाक ना. इतकी खतरनाक थंडी भाई लो. एवढी खतरनाक थंडी आहे ना. आणि हा मी दिसतोय का? हा रस्ता ही पुणे साईड, ही चालली नाशिक साईड. खतरनाक भाई, खतरनाक. चला निघूया पुढे. उजाडला आता बऱ्यापैकी. हा व्ह्यूज मला इतका आवडला ना यार. काय खतरनाक दिसतोय पहा ना. पुराच्या पूर्ण असा ऑरेंजिश आहे ना. कडक यार. माझ्या आज सुद्धा अशी गार पडले. चला निघूया पुढे. एवढा भारी शेड आहे ना. सूर्योदय झाला नाही अजून. मी जेव्हा बोलतोय ना तर माझ्या तोंडात पण फुल वाफा निघतं. माहीत नाही तुम्हाला आता दिसतं. मी हेल्मेट लावलेलं आहे.
आवाज येतोय त्याने माहीत नाही. एकदम भारी यार, एकदम भारी. चलो निकलते अपनी मंजिल की ओर. चांगलंच धुकं पडलं यार. वीकेंडला 6:45 वाजता मी असायचो ग्राउंडवर. ग्राउंडवर इन द सेन्स आम्ही संकेतच्या घरी जमायचो. आणि संकेतच्या घरी मी सकाळी 6:30ला असायचो. या मिस करणार आहे मी ते क्रिकेटचे दिवस. आता थोडेच दिवस बा, काही हप्ते, पण तरी एक रुटीन सेट झालं होतं यार विकेंडचं. खूप वर्ष क्रिकेट बंद होतं, मिलिंदमुळे परत चालू झालेलं. आणि चांगले मित्र पण जमले. आणि आता परत ब्रेक. मजा येते पण क्रिकेट खेळायला, आई शपथ. कधी कधी आम्ही असं मॅच जिंकत नाही ना, तर असं एकदम बोर होतं. आणि ज्या दिवशी जिंकलो ना भाई, तो दिवस काय विषयच नाही, एवढं भारी वाटतं ना. ते वरती मंदिर दिसतंय का तुम्हाला डोंगरावर? एवढा भारी लँडस्केप आहे ना, एकदम भारी आहे. चांगलीच थंडी यार. जरा टी ब्रेक घ्यावा म्हणतोय, पण असा टपरीवरचा चहा पाहिजे आपल्याला, कडक कडक घट्ट. दोन्ही साईडने डोंगर आल्यामुळे मस्त गरम वाटतं. आता इथे गारवा नाही, लय भारी. सकाळी सकाळी निघाल्याचा एक फायदा असतोच की आपल्याला ट्रॅफिक लागत नाही. त्याच्यामुळे मी आज सकाळीच निघालो. बरं झालं मी टी शर्ट नाही घातलं यार, नाही तर थंडीत कुडकुडून असं जाम झालो असतो मी आज. आणि आला आहे आपण आकाश हॉटेलला. हो, इथं सकाळी सकाळी गर्दी आहे का आज? अरे स्पॉट भारी, इथं जरा फोटो काढूया आपण. पुढे आहे, पुढे काढू, पुढे जाऊ जरा, तिथं फोटो काढू. दिसतोय का समोरचा व्ह्यू? हा उगवता सूर्य यार, एक नंबर. मी बोललो ना, हा जो लँडस्केप आहे ना, इतका भारी दिसत होता. मी जेव्हा ते क्रॉस केला ना, आई शपथ, खूप भारी. ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. ला 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 हे हे हा 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 हा.
वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात ही घरीच करायची होती मला, आणि घरी केलेलीच चांगली आपल्या परिवारासोबत. त्याच्यामुळं मी डिसेंबरचे पहिले 12 दिवस आधीच करून घेतले ऑफिसचे, नंतर काय टेन्शन नको. आणि नंतर मग असंही जानेवारीच्या मिडमध्ये आपल्याला निघता येईल ऑफिससाठी, हे पण ओके. काही धुकंपणा समोर यार, माहिती आहे तुम्हाला किती क्लिअर दिसतंय, पण तो पूर्ण जो डोंगर आहे ना समोरचा, पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला पूर्ण. आणि छोटे कुत्रेमध्ये येत आहे भाऊ, स्पीड कमी करून घेऊ आपण. दिसतोय का बोर्ड? दिसतोय नाशिक समोर आला आहे. जावं नाशिक. आता अजून एक 2 तास तर लागतील आपल्याला नाशिक पोचायला. काय व्ह्यू आहे भाई, आई शपथ यार. पूर्ण धुक्याचा असं अशी चादर आहे यार, का सही आहे. त्याच्यामुळं मला लवकर निघायचं सकाळी. हा व्ह्यू मला कॅप्चर करायचा होता. मला अनमोल तरी बोललं एवढं सकाळी का निघायचं आहे. म्हटलं मी गेलो नाही आहे तर मला सकाळी एक जो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, म्हटलं मला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे सकाळचा, आणि आपण तो घेतलेला आहे फायनली. परत एकदा एकदम भारी व्ह्यू. हेच व्ह्यू कॅप्चर करायचे होते मला, बाकी काही नाही. कारमध्ये मी भरपूर वेळेस गेलेलो आहे, पुणे नाशिक, नाशिक पुणे, तेव्हा बघितलेलं आहे. पण हे जे मी आत्ता पाहतो ना बाईकवर, हा एक्सपिरियन्सच वेगळा आहे, खूप वेगळा आहे. हा कारमध्ये नाही घेता येणार. हे बघा सही ना, खतरनाक यार. हा एक्सपिरियन्स घेण्यासाठीच मी बाईकवर आलो, खरं सांगायचं. हे बघा सही ना, उसाचा शेत आहे मस्त. ते समोर डोंगर आणि समोर पूर्ण धुकं आहे. एवढं भारी आहे ना क्लायमेट. त्यात हा होणारच सूर्योदय. ही आपली बाईक आई शपथ, काय सीन आहे यार, कडक. माझ्या तोंडाचा वाफा दिसतंय का? एवढी कडक थंडी पडली ना, ही शपथ. इतका भारी एक्सपिरियन्स आहे बाईकवर याचा फायदा. कडक यार. जो माझा निर्णय होता ना की बाईकवरच जायचं, एवढं भारी वाटतंय मला, ही शपथ. फक्त बिबट्या नको यायला बस. बिबट्या म्हणजे मी जे एरियात आहे आत्ता मंच्या साईडला, तिथं बिबट्याचं जास्त प्रमाण आहे. आणि मी नेमका उसाच्या शेताच्या इथंच आहे. खूप भारी आहे. शपथ, एवढं भारी वातावरण यार. हा पूर्ण रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि फिरतोय इथे. आई शपथ, भारी वातावरण यार. मजा आली, सार्थक झालं. जो मी विचार केला होता ना की सकाळी सकाळी निघू आणि मला जो व्ह्यू कॅप्चर करायचा होता तो मला भेटला पाहिजे, ह्या व्ह्यूसाठी मी सकाळी निघालो होतो. या व्ह्यूसाठी आता निघतो जरा पुढच्या प्रवासाने. मंचर क्रॉस केलं, मंचर बायपास, त्याच्या पुढेच थांबलो होतो. आता निघतो पुढच्या प्रवासाला. जरा नाश्ता बिष्टा करू, भूक लागली आहे. 8 वाजले, आपण सकाळी 5:30 निघालो होतो. तर ठीक आहे, निघूया. चला भेटूया ऑन द वे.
काहीतरी नाश्ता करूया आता. आणि मी नाश्ता मला इथेच करायचा होता, कारण की ना इथे एक मिसळवाला आहे. मिसळ पाव आणि वडापाव खूप भारी भेटते त्याच्याकडं. टपरीवरच आहे पण चव खूप भारी. जर तो ओपन असेल तर शॉप आज तर आपण तिथे नाश्ता करू. हां, ओपन इथं शॉप. ठीक आहे, हे शॉप आहे. करूया इथं आपण आज नाश्ता. चलो. या मिसळला चव तर असते, पण यांच्याकडे ना 2 मिरचीची भजी पण देतात. तर जर कधी तुम्ही पुणे नाशिक हायवेने जात असाल तर इथं मिसळ नक्की ट्राय करा. हे ते हॉटेल गणेश पुणे नाशिक हायवेला. इथं मिसळ आणि वडापाव एवढं भारी भेटतं ना. जर कोणी ह्या रोडने जाणार असेल ना तर नक्की ट्राय करा. इथे खूप चांगली चव आहे. म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, बाकी तुमची इच्छा. बाईकवर असाल किंवा कारने असाल तर नक्की ट्राय करा. चला निघतो मी पुढच्या प्रवासाला. हे बाई समोरचं जे रेस्टॉरंट दिसतंय ना साईप्रसाद, तर तुम्हाला आकाशला थांबायला नाही जमलं. आकाशनंतर रवी करून एक चांगलं आहे. या 2 ठिकाणी जर तुम्हाला थांबायला नाही जमलं तर हे एक ऑप्शन आहे, म्हणजे बाकीच्या हॉटेलपेक्षा. बाकी तर मग सोडून येते, कुठं थांबूच नका. सरळ घरून टिफिन आणायचा तोच खायचा. कारण की मी नाशिक पुणे नाशिक एवढ्या वेळेस केलं आहे ना, तर मला आयडिया तर आली ती. सही आहे ना, काय व्ह्यू आहे पहा यार. हा व्ह्यू आहे ना पावसाळ्यात एवढा सही दिसतो ना, खतरनाक आहे, खतरनाक. आता तरी कॉन्क्रिटीकरण केलं आहे, पण ना आधी डांबरी रोड होता, पुन्हा पाऊस, तो ब्लॅक रोड आणि असा वनाचा रस्ता. असा सीन दिसायचा. अरे बघ, खतरनाक आहे ना. लय भारी आहे, लय भारी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. उतरतोय सिन्नरचा घाट.
लवकरच पोहोचू आपल्या घरी. अजून एक पाऊण तास धरून चला. जसं जसं नाशिक जवळ येतं ना तसं एवढं भारी वाटतं ना भाई. प्रत्येकाला होत असेल ते. जसं जसं घर जसं जसं जवळ येतं तसं तसं त्याला भारी वाटत असेल, जसं मला वाटतंय. विंड मिल्स दिसते का समोर? केवढी ती. तिथं गेलो आहे मी. सिन्नर तो गोटी सिन्नर हायवे ना त्या साईडनी, त्याच्या एकदम खाली होतो मी. विंड मिल्स आहे ना त्याच्या एकदम मी खाली होतो. तिथं आम्ही फोटो काढले होते. भारी स्पॉट आहे. चोरलो आहे सिन्नरचा घाट, नाशिक शहर. आला होळीचा सण लय भारी, चलना तुया. डोंगर पकडून ठेवले यार. काही वर्षांनी हा समोसा डोंगर एक सपाट झालेला असं पूर्ण खाली फ्लॅट. कसं होणार काय माहीत नाही. फायनली नाशिकमध्ये आपलं आगमन झालं आहे आणि लागलो आहे आपल्या घराच्या रोडला. अजून एक 10 मिनटं आणि मी पोचणार माझ्या घरासमोर. फायनली आलो आहे आपल्या एरियामध्ये. 4-5 तासाच्या प्रवासानंतर इथेच करतो आहे मी माझा ब्लॉगचा एंड. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.